नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 5 आहे, ज्यामध्ये आपण DMR पदभरती 2025च्या परीक्षा दृष्टिकोनातून आपण प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आपण सोडवत आहोत। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे इंग्लिश सब्जेक्टचा आपण प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आपण सोडवणार आहोत आणि हे जे प्रश्न आहेत जे की आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ते 2023 सालच्या परीक्षामध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आहेत। आपण जेवढी काही सिरीज आपली सुरू केलेली आहे ज्यामध्ये आपण प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर्स आपण पाहत आहोत, जे की सब्जेक्ट न्याय आपण सर्व क्वेश्चन्स सोडवत आहोत, जे की परिपूर्ण TCS पॅटर्न आधारित आहेत। आणि जी तुमची येणारी एग्जाम आहे 2025 ची ती देखील TCSच घेणार आहे। 2023 आणि 2025च्या परीक्षा अभ्यासक्रमामध्ये कोणताही बदल नाही आहे, त्यामुळे तुम्हाला हे प्रश्न रिपीट होण्याचे देखील चान्सेस भरपूर असतात आणि अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकतात। त्यामुळे आपला येणारा प्रत्येक व्हिडिओ व त्यासोबतच व्हिडिओमधला प्रश्न हा तुमच्यासाठी खूप आणि खूप इम्पॉर्टंट असणारा आहे। तर हे अपेक्षित प्रश्न नसून हे प्रीवियस इयर क्वेश्चन आहेत जे की लास्ट इयरच्या एक्झाममध्ये विचारण्यात आलेली आहेत। आपण जे आहे एक्सपेक्टेड क्वेश्चनची सिरीज व त्यासोबत PYQ सिरीज आपण दोन्ही कंबाईन सुरू केलेली आहे, त्यामुळे जे आहे तुम्ही जे काही व्हिडिओमध्ये सांगितलं जातं ते खूप काळजीपूर्वक ऐकत चला। तर आपण सोबतच या इंग्लिश प्रश्नांचं आपण जे काही स्पष्टीकरण आहे ते देखील तुम्हाला समजावून सांगणार आहोत, जेणेकरून तुम्हाला तुमच्या येणाऱ्या जे काही परीक्षेमधले प्रश्न आहेत ते कोणत्या प्रकारचे असतात ते तुम्हाला याहून अभ्यासता येणार असेल। तर आपण पाहू आपल्याच्या या भाग 5 मधील इंग्लिश ग्रामरवर आधारित काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, जो की क्वेश्चन नंबर 1। तर यामध्ये म्हटलेलं आहे सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट पंक्च्युएशन मार्क टू फिल इन द ब्लँक्स। तर या ठिकाणी जे आहे जे काही करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स म्हणजे जे काही विराम चिन्ह आहे ते या ठिकाणी आपल्याला फुलफिल करायचं आहे, ज्या डॅशच्या जागी आपल्याला ते भरावयाचं आहे। तर या ठिकाणी आपल्याला जो काही सेंटेन्स दिलेला आहे तो आपल्याला सुरुवातीला पाहावा लागेल। जो काही वाक्य दिलेलं आहे या ठिकाणी हॅलो डॅश हाऊ आर यू, तर या ठिकाणी जे आहे कोणता जे काही पंक्च्युएशन मार्क या ठिकाणी येणारा असेल, जे काही विराम चिन्ह कोणता येणारा असेल। तर हॅलो नंतर मोस्टली काय वापरलं जातं हे आपल्याला अतिशय अगोदर माहिती असणं आवश्यक आहे। तर इंग्लिश ग्रामरचे काही बेसिक्स रूल असतात जे की आपल्याला माहिती देखील यामध्ये असणं आवश्यक आहे। जेव्हा कधीही हॅलो, वाव, ऑल्स या प्रकारचे जे काही शब्द आहे ते वापरले जातात, त्यानंतर काय वापरलं जातं हे आपल्याला आधी नियमामध्ये माहिती असणं आवश्यक आहे। तर हॅलो हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे, तर हॅलो हा जो शब्द जो आहे थोडक्यामध्ये स्वागत किंवा भावना व्यक्त करणारा शब्द आहे। त्यामुळे अशा प्रकारे जेव्हा शब्द वापरले जातात त्यावेळेस काय वापरलं जातं, तर त्यावेळेस आहे जे की एक्सक्लामेशन मार्क हे थोडक्यात वापरलं जातं। तर जेव्हा स्वागत किंवा दुःख अशा भावना व्यक्त करणारे जे काही शब्द असतात त्यावेळेस जे आहे थोडक्यामध्ये एक्सक्लामेटरी मार्क्स हे वापरलं जातं। हे तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवून घ्या। तुमच्या येणाऱ्या 2025च्या परीक्षेमध्ये देखील तुम्हाला हा प्रश्न 100% विचारला जाऊ शकतो, हे तुम्ही लिहून घ्या। प्रश्न हा नसेल, प्रश्न कोणताही असू शकेल दुसरा, परंतु ह्या टाईपचा प्रश्न तुम्हाला येणारा म्हणजे येणाराच असणारा आहे। तर या ठिकाणी कोणत्या याचं उत्तर होईल, मग ते होईल ऑप्शन नंबर ब, जे की एक्सक्लामेशन मार्क। या ठिकाणी काय येईल तर मग एक्सक्लामेशन मार्क्स येणारा असेल। हॅलो हाऊ आर यू या प्रकारचा हा एक थोडक्यामध्ये वाक्य बनणारा असेल। ऑप्शन नंबर ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतर आपला क्वेश्चन नंबर 2 असा आहे पुढील सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स। तर या ठिकाणी आपल्याला योग्य ते वाक्य आपल्या या ठिकाणी निवडायचा आहे। तर या ठिकाणी आपण पाहू वाक्य काय आहे, द अर्थ डॅश अराउंड द सन, जी पृथ्वी आहे ती सूर्याभोवती फिरते या प्रकारचा वाक्य आहे। तर यामध्ये जे काही फिल इन द ब्लँक आपल्याला फिलअप करायचं आहे की नेमकं कोणता शब्द या ठिकाणी येणारा असेल। तर यात जे उत्तर होईल ते होईल ऑप्शन नंबर अ, जे की रोटेट्स हे जे आहे थोडक्यामध्ये येणारं असेल। रोटेट्स का येईल, कारण का या ठिकाणी जो वाक्य आहे तो एक युनिव्हर्सल सत्य आहे, जे की वैज्ञानिकदृष्ट्या सत्य वाक्य आहे आणि अशा वाक्याच्या वेळेस जे आहे सिंपल प्रेझेंट टेन्स हा वापरला जातो। द अर्थ हे एक थोडक्यामध्ये एकवचनी आहे, त्यामुळे या पाठोपाठ येणारा जो क्रियापद आहे तो देखील एकवचनी रूपातच असणं आवश्यक आहे। त्यामुळे जे आहे रोटेट्स हे या ठिकाणी येणारं असेल। ऑप्शन नंबर अ हे याचं उत्तर होणार असेल। तर अगदी सोप्या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये असतात, फक्त थोडक्यामध्ये तुम्हाला त्याचा जो काही आपला प्रॅक्टिस असते ती प्रॅक्टिस फुलफिल झालेली असेल अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे। तर ज्या कोण्या विद्यार्थ्यांना DMRच्या संपूर्ण काही टेक्निकल पोस्ट सोबत
TCS पॅटर्न आधारित जर तुम्ही अजूनही आपले टेस्ट सिरीज किंवा ई बुक्स घेतला नसाल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मिळवून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या त्यांची लिंक दिली आहे, ज्यामध्ये तुम्हाला DMRच्या परिपूर्ण अभ्यासक्रमानुसार तुम्हाला हवे त्या तुमच्या टेक्निकल पोस्टनुसार संपूर्ण काय त्या ठिकाणी तुम्हाला क्रॅश कोर्स स्टडी मटेरियल मिळणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही A to Z टेस्ट सिरीज ई बुक व त्यासोबत टेक्निकल MCQ क्वेश्चन बँक मिळणार आहे. जर तुम्ही याचा अभ्यास केला तर मार्केटमधल्या कोणत्याही बुक्सची अजिबात गरज पडणार नाही किंवा तुम्हाला महागड्या कोचिंगची देखील अजिबात गरज पडणारी नाही. त्यामध्ये आपण मराठी व्याकरण, जे काही GK, मॅथ, रिझनिंग व त्यासोबत टेक्निकल, ज्यामध्ये MSW आहे आपल्याकडे, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, फार्मासिस्ट, लायब्रेरियन, या सर्वांचं आपण टेक्निकल तुमच्यासाठी रेडी करून ठेवलेलं आहे, जे की परिपूर्ण TCS पॅटर्न आधारित आहे. आणि ज्यांना कोणाला ही एक्झाम प्रथम प्रयत्नामध्ये क्रॅक करायचे आहे त्यांनी तर 100% आपलं स्टडी मटेरियल रेफर कराच. आणि त्यासोबत आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर देखील त्यामध्ये उपलब्ध करून देत आहोत, त्यामुळे तुमची तयारी ही एकदम योग्य त्या मार्गदर्शनाखाली होणारी असेल. ज्यांना कोणाला एक्झाम क्रॅक करायचे आहे त्यांनी नक्की आपल्या या स्टडी मटेरियलचा अभ्यास करा. आणि सध्याची ऑफर प्राइस आपण फक्त 500 रुपये ठेवलेली आहे, ज्यामध्ये ईच फक्त एक स्टडी मटेरियल जे येणार असेल. ज्यांना कोणाला मिळवायचं आहे त्यांनी नक्की आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करा आणि मिळवून घ्या. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यानंतर जो आपला शब्द दिलेला आहे तो आहे सेक्लुडेड. तर सेक्लुडेड या शब्दाचा थोडक्यात आपला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. तर या ठिकाणी आपला सर्वात प्रथम या सेक्लुडेडचा जो आहे थोडक्यामध्ये अर्थ माहिती असणं आवश्यक आहे. तर सेक्लुडेड म्हणजे काय, तर सेक्लुडेडचा जो अर्थ होतो तो आहे की एकटा किंवा शांत, एकट्यामध्ये राहणे किंवा शांत राहणे असा जो थोडक्यामध्ये होतो. तर याचा जो विरोधार्थी शब्द आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे तर सेक्लुडेडचा. तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये पाहू शकता, हिडन दिलेला आहे, लोनली दिलेला आहे, क्राउडेड दिलेला आहे आणि डेझर्टेड दिलेला आहे. तर हिडन म्हणजे काय, तर हिडन म्हणजे थोडक्यात लपलेला आणि एखाद्या शांत वातावरणाचा जो की होणारा असतो. लोनली म्हणजे एकांतपणा, शांतपणा ह्याचा देखील अर्थ होतो. आणि डेझर्टेड म्हणजे थोडक्यात या सेक्लुडेडचा थोडक्यात मिळता जुळता आहे. परंतु जे क्राउडेड आहे तर क्राउडेड म्हणजे काय, तर गोंगाटपणा, गर्दीने भरलेला असा जो आहे थोडक्यामध्ये याचा अर्थ होतो. म्हणून याचा जो सेक्लुडेडचा जो विरुद्धार्थी शब्द आहे येणारा तो असेल ऑप्शन नंबर सी, जे की क्राउडेड हा होणारा असेल. ऑप्शन नंबर सी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक आपला 4, सिलेक्ट द ओपिनियन विथ द करेक्ट पंक्च्युएशन अँड कॅपिटलायझेशन्स. तर या ठिकाणी जे आपल्याला एक करेक्ट या ठिकाणी करेक्ट ऑप्शन सोबत ज्यामध्ये जे विरामचिन्ह आहे ते देखील असतील आणि जे कॅपिटलायझेशन आहे ते देखील अतिशय योग्य पद्धतीनं वापरलेलं पाहिजे असं आपल्याला या ठिकाणी तो सेंटेन्स यापैकी ओळखायचा किंवा शोधायचा आहे. तर कोणता असेल तर या ठिकाणी पाहून घ्या, 4 आपला सेंटेन्स दिलेला आहे आणि यामध्ये आपल्याला प्रत्येक ग्रॅमॅटिकल रूट्समध्ये बसणार असं एखादं आपल्याला वाक्य या ठिकाणी निवडायचं आहे जो की योग्य वाक्य आहे. तर यामध्ये कोणतं आहे, तर यामध्ये आपल्याला आधी सर्वात इम्पॉर्टंट आहे की जे ग्रॅमॅटिकली भाषेमध्ये वाक्य लिहिले जातात, ज्यामध्ये कॉमाज असो किंवा फुल स्टॉप असो, क्वेश्चन मार्क असो, तो कधी कुठे कसा वापरला जातो हे माहिती असणं अतिशय आपल्याला इम्पॉर्टंट आहे. तर यामध्ये पाहून घ्या, वेअर इज द टुडेज न्यूजपेपर हा वाक्य आहे. तर हा वाक्य नेमकं कोणत्या प्रकारे लिहिला जातो, तर अशा प्रकारच्या वाक्यामध्ये जो वाक्याचा जो काही उच्चार आहे किंवा जो वाक्याचे लिहिण्याचं स्ट्रक्चर आहे ते वाक्य कोणत्या फॉर्म्समध्ये आहे हे आपल्याला माहिती असणं अतिशय योग्य आहे. तर यामध्ये जे आहे जे की याचं उत्तर होणार असेल ते आहे ऑप्शन नंबर ए. कारण का यामध्ये योग्य त्या ठिकाणी अपॉस्ट्रॉफी वापरलेला आहे आणि हा एक क्वेश्चन्स करणारा क्वेश्चन आहे आणि शेवटी याच्या क्वेश्चन मार्क देखील वापरलेला आहे, म्हणजे विरामचिन्ह देखील योग्य ठिकाणी वापरलेलं आहे. म्हणजेच वेअर इज टुडेज न्यूजपेपर हे वाक्य जे आहे ते अगदी योग्य आहे. तर इतरत्र वाक्यामध्ये पहा तुम्ही, यामध्ये कॉमा वापरलेला आहे जो की योग्य वाक्य नाही आहे. शेवटी क्वेश्चन मार्क आलेला आहे परंतु मध्यंतरी यांनी कॉमा वापरलेला आहे त्यामुळे हे होणार नसेल. यामध्ये देखील शेवटी जो आहे फुल स्टॉप वापरलेला आहे त्यामुळे हे वाक्य होणारच नसेल. आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अपॉस्ट्रॉफी वापरलेला नाही आहे आणि डायरेक्टली एक कॉमन सिंपल सेंटेन्स प्रमाणे या ठिकाणी बनवलेलं आहे त्यामुळे हे देखील होणार नसेल. म्हणून ऑप्शन नंबर ए या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. वेअर इज टुडेज न्यूजपेपर हे याचं योग्य उत्तर होईल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न पाहू आपण, जो प्रश्न आपला 5वा असा आहे, गिवन बिलो आर 4 जम्बल्ड पार्ट्स ऑफ अ सेंटेन्स, सिलेक्ट द ऑप्शन दॅट gives their correct order forming a meaningful and honest sentence. म्हणजेच या ठिकाणी आपला थोडक्यात हा
पॅराजंबल टाईपचा क्वेश्चन्स आहे आणि पॅराजंबल टाईप्समध्ये आपल्याला अशा प्रकारचे थोडक्यामध्ये काही ऑप्शन्स किंवा काही आपल्याला विधाने दिली जातात आणि त्यांच्या साहाय्याने जे आहे एक करेक्टमध्ये ऑप्शन्स करेक्टमध्ये येणारा एक सेंटेन्स बनवायचा असतो, एक मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचा असतो या ठिकाणी. तर या ठिकाणी आपल्याला 4 दिलेले आहेत जे काही विधाने आहेत A, B, C आणि D. त्यानंतर आपल्याला याचं उत्तर जे काही असेल ते आपल्याला पुढील ऑप्शन्समधून निवडावं लागतं. जसं की मी जो आपल्या पेजचा दुसरा भाग आहे त्यामध्ये पाहतो, या ठिकाणी ऑप्शन्स तुम्ही पाहू शकता जे की दिलेले आहे. तर पॅराजंबल एक अतिशय इम्पॉर्टंट जो काही क्वेश्चन आहे, कारण का परीक्षेत तुम्हाला ह्यावर 100% आणि फिक्स असा प्रश्न विचारला जातो, म्हणजे जातोच तुम्हाला त्या ठिकाणी. तर यामध्ये आपल्याला जो काही 4 जंबल पार्ट्स ऑफ सेंटेन्स दिलेला आहे आणि यापासून एक मिनिंगफुल सेंटेन्स क्रिएट करायचा आहे. तर आता खूप काळजीपूर्वक पहा, मी तुम्हाला खूप छान पद्धतीने याचं विश्लेषण करून सांगतो. तर या ठिकाणी काय कोणत्या प्रकारचे आपल्याला दिलेले आहेत जे काही वाक्य आहेत ते आपण आता सुरुवातीला प्रथम पाहून घेऊ. तर यामध्ये पहिला ए आहे टू द प्रोडक्शन ऑफ क्रॉप्स. म्हणजे काय, तर त्याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो की जे पिकांचं उत्पादन आहे असा होतो. त्यानंतर बीचं काय, सच ॲज अ व्हीट, ग्रॅम अँड टेल. म्हणजेच काय, तर उदाहरणामध्ये जे काही गहू, हरभरा आणि तीळ आहे याचं उत्पादन, उदाहरणामध्ये हे पिकांची नावे आहेत. त्यानंतर सी काय आहे, पार्ट ऑफ द मालवा रिजन, म्हणजे मालवा प्रदेशाच्या काही भागामध्ये. आणि डी भाग काय म्हणतो, आर पर्टिक्युलरली सिच्युएटेड, म्हणजे पिकाच्या उत्पादनासाठी विशेषतः जे काही विशेषतः योग्य भाग आहे. तर यामध्ये आता आपल्याला ह्या सर्वांपासून एक मिनिंगफुल सेंटेन्स क्रिएट करायचा आहे. आता कसा होऊ शकेल, तर याला आपल्याला एक स्ट्रक्चरमध्ये मांडून घ्यावं लागेल. जसं की पार्ट ऑफ द मालवा रिजन म्हणजे काय, तर आपल्याला काही सेंटेन्स बनवता वेळी आपल्या भाषेमध्येच बनवायचं आहे. त्यानंतर जे आहे याचं योग्य ते वापर बनवायचा आहे. तर याला आपल्याला जर तुम्हाला समजत नसेल डायरेक्टली बनवण्यासाठी, तर सर्वात सोपं आहे की याला तुम्ही सुरुवातीला मराठीमध्ये कन्वर्ट करून घ्या. तर मी परत एक वेळ सांगेल आणि त्यानंतर त्याचं मराठीमध्ये कन्वर्ट करेल. तर या ठिकाणी काय म्हटलं आहे, पहिलं टू द प्रोडक्शन ऑफ क्रॉप्स म्हणजे की पिकाच्या उत्पादनासाठी, सच ॲज व्हीट, ग्रॅम अँड टील म्हणजे की जे काही उदाहरणामध्ये गहू, हरभरा, तीळ आहे यासारख्या पिकांच्या, पार्ट ऑफ द मालवा म्हणजे मालवाचा भाग, आणि आर पर्टिक्युलरली सिच्युएटेड, तर जे मालवाचा भाग आहे तो पर्टिक्युलरली सिच्युएटेड म्हणजे ते विशेषतः भाग जो की यासाठी उपयोगी आहे. तर आता मी या ठिकाणी बनवेल की मालवा प्रदेशाचा काही भाग गहू, गहू, त्यानंतर तीळ, हरभरा यासारख्या पिकांसाठी, उत्पादनासाठी जो की विशेषतः खूप फायदेमंद आहे किंवा योग्य आहे. तर या ठिकाणी ह्या प्रकारे याचा सेंटेन्स बनणार असेल, जे की मी तुम्हाला खाली मराठीमध्ये थोडक्यात लिहून देखील दाखवेल. तर मालवा प्रदेशाचा काही भाग होईल या ठिकाणी, पार्ट ऑफ म्हटलाय, काही भाग जे की गहू, त्यानंतर हरभरा व तीळ यासारख्या पिकांसाठी, पिकांच्या उत्पादनासाठी, क्रॉप्स प्रोडक्शन म्हटलं या ठिकाणी, पिकांच्या उत्पादनासाठी विशेषतः योग्य आहे. तर या प्रकारचा हा सेंटेन्स बनणारा असेल. आपल्याला या सर्वांचं आपण मराठीमध्ये ट्रान्सलेशन्स करून घेतलेलं आहे. तर आता पहा, आता यानुसार आपल्याला याची जे आहे जो क्रम लावायचा आहे. आता क्रम काय या जे की आपल्याला या ठिकाणी तुम्ही ऑप्शन्समध्ये पाहू शकता. क्रम काय आहे, तर CDAB का ACDB, CBAD का BDCA असा बनणार असेल, हे आता सांगायचं आहे. तर आपण एक मिनिंगफुल सेंटेन्स बनवलेला आहे. आता फक्त याची तोडणी करायची आपल्याला. तर मालवा प्रदेशाचा काही भाग म्हणजे की ऑप्शन नंबर सी या ठिकाणी सुरुवातीला येईल. त्यानंतर गहू, हरभरा व तीळ म्हणजे की या ठिकाणी बी येणारा असेल. त्यानंतर काय म्हटलेलं आहे, जे की यासारख्या पिकाच्या उत्पादनासाठी, टू द प्रोडक्शन म्हणजे ए येणारा असेल. आणि त्यानंतर काय, जे की आर पर्टिक्युलरली सिच्युएटेड म्हणजे काय, तो भाग विशेषतः योग्य आहे. तर या प्रकारे म्हणजेच की CBAD, तर CBAD हा जो आहे याचा एक जंबल तयार होणारा असेल, जे की ऑप्शन नंबर आपल्याला कितीमध्ये पाहायला मिळतो, जो की ऑप्शन नंबर सी मध्ये जो पाहायला मिळाला आहे, म्हणजे मिळायला आपल्याला आहे. ऑप्शन नंबर CABD हे जे आहे याचं योग्य उत्तर होणार असेल. तर पॅराजंबलचे क्वेश्चन फक्त इझी असतात, तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर व्यवस्थित बनवून घेता येणं आवश्यक आहे. आणि ते आपल्याला कोणताही प्रश्न विचारते वेळेस तो मिनिंगफुल एक सेंटेन्सच असतो. त्याला सुरुवातीला तुम्हाला इंग्लिशमध्ये जमत नसेल तर तुम्ही त्याला प्रथम मराठीमध्ये कन्वर्ट करून घ्या. त्यानंतर तुम्ही अशा प्रकारचं त्याची फोडण्या करा
आणि त्यानंतर तुम्ही अशा प्रकारे त्याचा स्ट्रक्चर्स बनवा जे की अगदी एका मिनिटामध्ये तुम्हाला ते संपूर्ण काही जमून जाणार असेल. जर तुम्ही आपला क्रॅश कोर्स घेतलात त्यामध्ये या प्रकारचे प्रश्न भरपूर आहेत. तुम्ही त्याची प्रॅक्टिस केलात तर 100% मी तुम्हाला सांगू शकतो की या प्रकारच्या प्रश्नामध्ये तुमचा एकही मार्क मिस होणारा नसेल. ज्यांना कोणाला इंग्रजी देखील अवघड जात असेल त्यांनी ह्या प्रकारच्या प्रश्नांची प्रॅक्टिस करून ठेवा. तुम्हाला ह्या प्रकारचे प्रश्न एका मिनिटामध्ये क्विक पद्धतीने सोडता येणारे असतील. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही DMR पदभरती 2025च्या संपूर्ण A to Z तयारी करता आपले असलेले अतिसंभव प्रश्न संच व ईबुक किंवा टेक्निकल क्वेश्चन्स पॅक घेतला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप चॅनलला मेसेज करून मिळवून घ्या. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही DMRचा TCS पॅटर्न आधारित A to Z अभ्यासक्रम मिळणार असेल, ज्यामध्ये मराठी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, इंग्लिश व्याकरण व त्यासोबतच तुमच्या हवे त्या पोस्टनुसार आपण टेक्निकल देखील तुम्हाला उपलब्ध करून देतो, ज्यामध्ये MSW, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, लायब्ररियन व फार्मा या सर्व पदांची तुम्हाला त्या ठिकाणी टेक्निकल देखील मिळणार आहे, ज्यामध्ये आपण DMRच्या पदभरती अभ्यासक्रमानुसार A to Z अभ्यासक्रम कव्हर करून दिलेला आहे व त्यासोबत TCSचे अतिसंभव प्रश्न संच व त्यासोबत 2023चे जेवढे काही PYQ क्वेश्चन्स आहेत ते देखील आपण तुम्हाला त्यामध्ये इन्क्लूड करून दिलेलं आहे, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतेही महागडं कोर्स घेण्याची गरज नाही, ज्या ठिकाणी तुम्हाला 1500 2000 असे द्यावे लागतील किंवा तुम्हाला कोणत्याही बुकची देखील अजिबात गरज पडणारी नसेल. जर तुम्ही प्रथम प्रयत्नामध्ये DMRची एक्झाम क्रॅक करण्याची इच्छा ठेवत असाल तर तुम्ही नक्की आपलं स्टडी मटेरियल रेफर करा, कारण का यामध्ये जे परीक्षेत तुम्हाला विचारलं जाऊ शकतं असं आपण संपूर्ण काही इन्क्लूड करून दिलेलं आहे, ज्यामुळे तुमचा PYQ प्रश्नांचा देखील सराव होणार असेल. सर्व घटकांची आपण या ठिकाणी संपूर्ण काही माहिती दिलेली आहे व त्यासोबत मागील परीक्षेत विचारले गेलेल्या प्रश्नांचा देखील आपण समाविष्ट केलेला आहे. तर ज्यांना कोणाला ही एक्झाम क्रॅक करायची आहे प्रथम प्रयत्नामध्ये त्यांनी तर आपलं स्टडी मटेरियल नक्की रेफर करा, ज्याची आपण सध्याची ऑफर प्राइस फक्त आपण 500 रुपये ठेवलेले आहे, जे की टेक्निकल सोबत तुम्हाला मिळणार असेल. जर तुम्हाला टेक्निकल अधिक हवा असेल, ज्यामध्ये लॅब असिस्टंट, लॅब टेक्निकल किंवा फार्माचे, त्यानुसार त्याची प्राइस तुम्हाला त्या ठिकाणी सांगितली जाणारी असेल. ज्यांना कोणालाही मिळवायचं आहे लगेच मिळवून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिली आहे. सर्व काही तुम्हाला ते सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून लगेचच्या लगेच व्हॉट्सअपवर अवेलेबल करून दिलं जाणार असेल, ज्यामुळे तुमचा वेळ देखील वाचणारा असेल आणि तुमची तयारी देखील जोराने सुरू होणारी असेल. तर नक्की एक्झाम क्रॅक करण्याकरता आपलं स्टडी मटेरियल नक्की रेफर करा. कोणी क्रॅश कोर्स घेतला नसेल तर लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करा आणि मिळवून घ्या व सध्याच्या ऑफरचा तुम्ही परिपूर्ण लाभ घ्या, कारण का ऑफरची प्राइस आपल्या कधी पण वाढू शकते. त्यामुळे कमी प्राइसमध्ये असल्यामुळे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल तुम्हाला दोन्ही एकाच वेळेस उपलब्ध होऊन देणारा असेल, ज्यामुळे मार्केटमधल्या कोणत्याही महागड्या कोचिंगची गरज नाही, ज्यामध्ये 1000 500 1500 अजिबात गरज पडणारी नसेल आणि तुम्हाला बुक्सची देखील घेण्याची गरज पडणार नाही, कारण का आपले ई बुक जे आहे ते परफेक्ट आहेत या पदभरतीसाठी. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 6 वर फोकस करू आपण. सिलेक्ट द ऑप्शन दॅट इज अ सिनोनियम ऑफ द गिवन वर्ड्स. तर या वर्ड्सचा आपल्याला समानार्थी शब्द या ठिकाणी शोधायचा आहे. तर समानार्थी शोधण्यापूर्वी आपल्याला या वर्डचा समानार्थी अर्थ काय होतो मराठीमध्ये तो माहिती असणं आवश्यक आहे. तर शब्द काय या ठिकाणी झील शब्द आहे, तर झील या शब्दाचा समानार्थी शब्द काय होणार असेल, त्यापूर्वी अर्थ असतो. झील म्हणजे काय, तर झील म्हणजे जोमात किंवा उत्साहात असा जो याचा होतो मराठीमध्ये अर्थ. तर ह्याचाच अर्थ आता समानार्थी असणारा शब्द कोणता आहे या ठिकाणी, तर ते आहे ऑप्शन नंबर डी, जे की याचं उत्तर जे आहे ते डी होणार असेल, जे काय इंथुझियाझम. तर इंथुझियाझम हे जे आहे याचा देखील अर्थ थोडक्यामध्ये तोच होतो, उत्साह किंवा जोमात राहणे, आनंदी राहणे, खुशीत राहणे असा जे होतो, म्हणून याचं ऑप्शन नंबर डी उत्तर होणार असेल. परीक्षेत तुम्हाला अँटोनियम सिनोनिम 100% येतात, 2 तरी प्रश्न तुम्हाला येतील, परंतु आपल्याला मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरणचे फक्त 15 प्रश्न असणार आहेत, त्यामुळे यावर एक तर तुम्हाला प्रश्न हा फिक्स येणार असतो, म्हणजे येणारच असतो. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की क्वेश्चन नंबर 7 असा आहे. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट पंचक्शन मार्क्स टू फिल इन द ब्लँक्स. तर या ठिकाणी जो पंचक्शन मार्क्स म्हणजे आपण जो प्रश्न क्रमांक आपला वर पाहिलेला आहे, जो की मी प्रश्न क्रमांक 1 मी तुम्हाला समजून सांगला आहे, सेम त्या प्रकारचाच हा क्वेश्चन आहे आणि सेम त्या प्रकारचा क्वेश्चन असल्यामुळे तुम्हाला हा क्वेश्चन फॉर यू साठी आहे. तर याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. ऑल्स शी कुड नॉट विन टुडेज मॅच. तर या ठिकाणी यानंतर येणारा कोणता जो मार्क आहे, जो फुल मार्क्स आहे तो येणार असेल, तो तुम्हाला सांगायचा आहे का फुल स्टॉप येईल, एक्सक्लेमेशन मार्क्स येईल, क्वेश्चन मार्क्स येईल, या सेमिकॉलन येईल, हे तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. जर तुम्हाला आपला प्रश्न क्रमांक 1 कळाला असेल तर याचं उत्तर तुम्ही अगदी सेकंदामध्ये खाली देऊ शकता कमेंट बॉक्समध्ये. आणि जर तुम्हाला प्रश्न क्रमांक पहिला कळाला नसेल, समजला नसेल, तर तुम्ही तो क्वेश्चन रिपीट पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला हा क्वेश्चन सोडवता आला पाहिजे. तर या ठिकाणी कोणता येणार असेल एक्सप्लेनेशन मार्क्स खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, जे की जर तुम्हाला येत नसेल तर मी याचं उत्तर स्पष्टीकरणासोबत खाली पिन करून ठेवेल. त्यानंतर वळू आपल्या प्रश्न क्रमांक 8 कडे आणि पुढच्या प्रश्नाकडे.
सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनियम ऑफ द वर्ड गिवन इन द ब्रॅकेट टू फिल इन द ब्लँक्स. तर या ठिकाणी आपल्याला एक दिलेला आहे सेंटेन्स आणि त्यामध्ये एका आपल्याला शब्दाला ब्रॅकेट देखील केलेला आहे. तर याच्या विरुद्ध शब्द सांगायचा आहे. तर या ठिकाणी शब्द दिला आहे आपल्याला क्रुकड. तर क्रोकडे या ठिकाणी शब्द दिलेला आहे. तर याचा आपल्याला थोडक्यामध्ये विरुद्धार्थी शब्द करून हा सेंटेन्स लिहायचा आहे. तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगलेलं आहे की अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये अँटोनियम असो सिनोनिम असो त्यामध्ये आपल्याला जो शब्द दिला आहे त्याचा मराठीमध्ये अर्थ माहिती असणं इम्पॉर्टन्स आहे. तर याचा जो अर्थ काय होतो तो तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आणि या शब्दाचा थोडक्यामध्ये मी तुम्हाला अर्थ सांगायचा झाला तर क्रोकडचा अर्थ होतो थोडक्यामध्ये वाकडा तिकडा किंवा कपटी माणूस. आपण म्हणतो ना कपटी आहे काही सांगत नाही तर वाकडा तिकडा कपटी या प्रकारे याचा अर्थ होणारा असेल जो की याचा अर्थ. तर या ठिकाणी आपल्याला काय वाक्य दिलेलं आहे, माय फादर इज अ सिम्पल अँड डॅश पर्सन. तर माझे वडील थोडक्यामध्ये याचं मराठीमध्ये जर आपण ट्रान्सलेशन्स केलं तर माझे वडील एकदम साधे आणि सिंपल व्यक्ती आहे. तर या ठिकाणी आपल्याला हा जो वाकडा तिकडा जो आहे याला काढून टाकून देऊन आपल्याला यापैकी याच्या विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी लिहायचा आहे. तर या ठिकाणी शाळे म्हणजे तिथे होत नाही, काइंड म्हणजे जवळ हे देखील येत नाही, याच्या अपोजिटमध्ये होणारा तर जनरियस हे देखील होत नाही, परंतु स्ट्रेट फॉरवर्ड हे देखील या ठिकाणी येणारा असेल म्हणजे हे या ठिकाणी येणारा असेल. माय फादर इज अ सिम्पल अँड स्ट्रेट फॉरवर्ड पर्सन. तर स्ट्रेट फॉरवर्डचा अर्थ काय होतो तर त्या एकदम प्रामाणिक आणि सरळ. तर माझे वडील एक प्रामाणिक आणि सरळ व्यक्ती आहेत असा जर याचं मराठीमध्ये अर्थ होणारा असेल म्हणून ऑप्शन नंबर सी या ठिकाणी याचं उत्तर होईल. तर अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये तुम्हाला थोडक्यामध्ये मराठीमध्ये काय व्हॅक्युलॅबरीचे वर्ड देखील इम्पॉर्टंट आहेत माहिती असणं जे की आपल्या ईबुक्समध्ये आपण भरपूर साऱ्या व्हॅक्युलॅबरीचे वर्ड उपलब्ध करून दिलेले आहेत ए पासून ते झडपर्यंतचे जे की एक्सपेक्टेड आहेत एक्झाम दृष्टिकोनातून TCS पॅटर्ननुसार. त्यामुळे तुम्ही त्याचा नक्की अभ्यास करा. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की क्वेश्चन नंबर 9 असा आहे, सिलेक्ट द ऑप्शन विथ द करेक्ट पंक्च्युएशन मार्क अँड द कॅपिटलेशन्स. म्हणजे की कॅपिटलेशन्स म्हणजे काय तर जे काही ग्रॅमॅटिकल रूल्स आहेत जे सेंटेन्सचा जो सुरुवातीचा भाग असतो तो जो की कॅपिटलेशन्स आपण त्याला म्हणतो की एखादं सेंटेन्स कोणत्या स्मॉलनं सुरू होत आहे का कॅपिटल वर्डनं सुरू होत आहे हे इम्पॉर्टन्स आहे. तर या ठिकाणी काय म्हटलं आहे की करेक्ट पंक्च्युएशन मार्क अँड कॅपिटलेशन्स की योग्य तो विरामचिन्ह वापरलेला आणि जो काही कॅपिटलेशनच्या नियमानुसार बसणारा वाक्य कोणता आहे. तर यामध्ये 4 वाक्य कॉमन्स आहेत जे की आपण वर पाहिले सेम त्या प्रकारचा हा क्वेश्चन्स आहे यामध्ये. तर या ठिकाणी जो याचा योग्य उत्तर होणार असेल ते आहे ऑप्शन नंबर अ जे की ए, K2 इज द सेकंड हायेस्ट पीक आफ्टर माउंट एव्हरेस्ट. हे जे वाक्य आहे जे की एकदम योग्य वाक्य आहे. K2 इज द सेकंड हायेस्ट पीक आफ्टर माउंट एव्हरेस्ट. ऑप्शन नंबर ए या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 10वा असा आहे, सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड वर्ड टू फिल इन द ब्लँक. जे की या ठिकाणी फिल इन द ब्लँक करायचं आहे आणि करेक्ट स्पेलिंगमध्ये करेक्ट असणारा शब्द या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. आणि शब्द कोणता दिलेला आहे आपला एलिमेंटरी हा शब्द दिलेला आहे. तर एलिमेंटरीची स्पेलिंग कोणती बरोबरी आहे जे की या ठिकाणी आपल्याला फिल करण्यासाठी मदतगार होणारी असेल. तर आपण पहिलं वाक्य पाहू, हिज ब्रदर इज स्टडिंग इन डॅश स्कूल. तर हिज ब्रदर इज स्टडिंग इन डॅश स्कूल. तर यामध्ये आपल्याला एलिमेंटरी हा शब्द फिल करायचा आहे जो की स्पेलिंगमध्ये अगदी बरोबर असणारा. तर याचं उत्तर असेल जे की ऑप्शन नंबर ए, एलिमेंटरीचे स्पेलिंग या प्रकारे लिहिलं जातं ELEMENTARY एलिमेंटरी. हिज ब्रदर इज स्टडिंग इन एलिमेंटरी स्कूल. त्याचा भाऊ प्राथमिक शाळेत शिकत आहे असा जर याचा मराठीमध्ये अर्थ होतो. ऑप्शन नंबर ए या ठिकाणी जो की फुलफिल होणारा असेल. तर ऑप्शन नंबर ए याचं फायनल उत्तर होणारं असेल. तर असे विद्यार्थी मित्रांनो आजच्या आपल्या इंग्लिशच्या भागामधले टॉप 10 क्वेश्चन होते जे की DMRच्या PYQ पेपरमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आहेत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर जर तुम्हाला हवे असतील फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंटचे तर तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला जो काही आपला क्रॅश कोर्स आहे तो मागून घ्या. त्यामध्ये आपण ते क्वेश्चन पेपर इन्क्लूड करून तुम्हाला दिलेले आहेत ज्यामध्ये तुम्हाला हे क्वेश्चन 100% पाहायला मिळतीलच. आणि या प्रश्नांचा तुम्हाला अभ्यास आणि सराव करायचा असेल तर तुम्ही आपल्या रेग्युलरली आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहत चला DMR संदर्भाचे. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करून सबस्क्राईब करून मात्र घ्या, कारण जेणेकरून DMRचे जेवढे काही प्रश्न आपले सिरीज असेल व्हिडिओचे अपडेट असतील ते कोणतेही तुम्ही मिस नाही करणार. आणि अजूनही आपला IMP टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नसेल तो देखील जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची देखील लिंक्स उपलब्ध करून दिलेले आहे. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.